गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज इयत्ता 5वीचा निरोप समारंभ. खरे तर निरोप समारंभ म्हणजे क्षणोक्षणी डोळ्यांच्या कडा बोलावणारा प्रसंग. निरोप समारंभ म्हणजे सुखदुःखांचे संमेलन. निरोप समारंभ म्हणजे आपल्या सहवासातील एखादी व्यक्ती दूर जाणे होय. मित्रांनो, आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना आपण निरोप देतो. निरोप देणे हा शिष्टाचार नसून आपल्या भारतीय संस्कृतीचा सहज आविष्कार असतो. त्याचप्रमाणे आपण शाळेतील 5वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देत आहोत. निरोप देत असताना फक्त उदास व्हायचं नसतं, थोडं हसायचं सुद्धा असतं. या शाळेतून जाताना या शाळेतले भेटलेले मित्र मैत्रिणी व तुमच्यावर संस्कार करणारे शिक्षक, या 5 वर्षाच्या शाळेतील आठवणी तुम्ही तुमच्याशी दोरीत घेऊन जाणार आहेत. अरे, काही गोड तर काही कडू आठवणी तुम्ही टिपून घ्या आणि या आठवणींचा खजिना जपून ठेवा. मित्रांनो, खूप अभ्यास करून तुमच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा. मित्रमैत्रिणींना आयुष्यात इतके उंच जा की पाहणाऱ्यांचीही मान दुखावी आणि तुमचे यश आकाशाला गवसणी घालणार आहे. इतके ज्ञान मिळा की काळही पाहत राहा. शेवटी जाता जाता एवढेच बोले, भेट आपली शेवटची हसून निरोप देताना. वरून शांत असलो तरी हृदयात रडत आहोत. जात हात सोडून आम्हाला नाही अडविणार आम्ही तुम्हाला. असाच तिथे सुखात राहा, याच आमच्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. माझे बालमित्र मैत्रिणींना सगळ्यांना माझा नमस्कार. आज इयत्ता 5वी निरोप समारंभ आहे. निरोप समारंभ म्हणजे खरे तर क्षणोक्षणी निरोपाच्या डोळ्याच्या कडा ओलांडणारा प्रसंग. एकदा पाहुणे आले तर. माझ्या बालमित्रांनो, आज इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ खरं तर म्हणजे क्षणोक्षणी डोळ्याच्या कडा ओलांडणारा हा प्रसंग. एखादा पाहुणा परत जायला निघतो तेव्हा त्याला आपण निरोप देतो. निरोप देताना उदास व्हायचं नसतं, तर थोडं हसायचं असतं. निरोपाचा क्षण हा आनंदाचा क्षण आहे. मित्रांनो, मी पहिलीत असताना 5वीचे विद्यार्थी 2रीमध्ये होते. त्यांच्यात आणि माझ्यात एका मैत्रीची भावना निर्माण झाली. आम्ही बहीण भावंडाप्रमाणे एकत्र राहिलो, एकत्र खेळलो. ते मला आज आठवत आहे. ते या शाळेतून जात आहे याचा मला दुःख होतोय आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी जात आहे याचा मला आनंद वाटतोय. त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. शेवटी जाता एवढेच बोलते, तसा देताना निरोप होती गोळा होती आठवणी. गळ्यात आठून आले उभे डोळ्यामध्ये पाणी. धन्यवाद. मला मन हळवले झाले त्या गोड आठवणीने डोळे फुटले. खूप हसलो खेळलो, गोड जुळले ते नाते उराशा. पुन्हा भेटू कधीतरी हीच आशा बाळगून मी जागेवर बसतो. पूज्य गुरुजन वर्ग व तसेच माझे बालमित्र मैत्रिणींनो, आज आपण निरोप समारंभ या विषयाने एकत्र जमलेलो आहोत. मी या शाळेत 2020 ते 2021 ला आले. तेव्हापासून तर आजपर्यंत मॅडमने आम्हाला जे काही शिकवले ते सर्व चांगल्या पद्धतीने व आम्हाला समजेल असे शिकवत होत्या. त्याचबरोबर गॅदरिंग, खेळ तसेच इतर कार्यक्रम घेत होत्या. त्यामुळे आम्हाला हे 5 वर्ष कसे गेले ते काही कळालेच नाही. माझ्या शालेय जीवनामधली पहिली गॅदरिंग, त्या गॅदरिंगमध्ये माझी लावणी एवढी छान झाली होती की तेव्हा मला सगळ्यांनी खूप प्रतिसाद दिला. तिथून पुढे माझे स्टेज करेज वाढले, माझा आत्मविश्वास वाढला आणि मग मी आता कधीच मागे येणार नाही. तसेच सरांनी आम्हाला चांगल्या प्रकारे शिकवले आणि आम्ही ते चांगल्या प्रकारे समजून घेतले. आमच्या सर मॅडमने आमची सहल नेली होती. आमची पहिली सहल वॉटर पार्क येथे गेली होती.
तिथे आम्हाला खूप अनुभव समजले. आम्ही खूप खेळलो आणि आमची दुसरी सहल खटोड फार्म येथे गेली होती. तिथे मैत्रिणींसोबत आम्हाला कसे दिवस गेले ते काही कळालेच नाही. आमच्या मॅडमने आम्हाला आईसारखे प्रेम दिले व सरांनी आम्हाला वडिलांसारखे प्रेम दिले. शेवटी जाता जाता एवढेच बोलते, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. धन्यवाद. सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग व येथे माझे मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण खूप भावनिक झालो आहोत. घेताना आज निरोपशाहीचा आले भरून ये डोळे, घेताना आज निरोपशाहीचा आले भरून ये डोळे. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाणी, शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाणी. काही वर्षापूर्वी माझे या शाळेत आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मटकी घडवतो त्याप्रमाणे या शाळेतील प्रतिभा मॅडम पवार सर्वतशी शिंदे सर यांनी आम्हाला घडवले. त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले, आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला. काही प्रसंगी त्यांना आमचा दंगा व तसेच चिवटाळ सहन केल्या, पण कधी आम्हाला मारले नाही, चिडले पण छड्या मात्र नाही दिल्या. आणि म्हणूनच आम्हाला शाळेत येण्यास आनंद वाटू लागला. आम्ही सरांना म्हणायचो की सुट्टी मला बोर होते घरी, शनिवारी हप्ते देऊ नका, सतत भुणभुण करायचो. खरंच पण हे दिवस पुन्हा येणार नाही आणि या शाळेत आम्ही पुन्हा आता येणार नाही त्याचे खूप दुःख वाटते. पण पुढील वर्ग नसल्याने आम्हाला इथून जावेच लागणार नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. पालक प्रमुख अतिथी आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आजचा दिवस आनंदाचा आहे पण थोडा भावनिक आहे. इथून पुढे आपण प्रत्येक जण आपापल्या वाटेवर प्रवास करणार असलो तरी या शाळेतील सुंदर आठवणी कायम आपल्या हृदयात राहतील. मी जेव्हा 2020-21 ला येथे पहिलीत होतो तेव्हा मी फक्त स्टेट बोर्ड म्हणजेच महाराष्ट्र शासनाचा अभ्यास केला. जेव्हा मी दुसरीला गेलो तेव्हा मी महाराष्ट्र शासनाच्या अभ्यास सोबतच MTSS स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. तेव्हा मी दुसरीत MTSS स्पर्धा परीक्षेमध्ये 108 मार्क्स घेतले. तेव्हा माझा उत्साह वाढला. नंतर मी पुन्हा तिसरीमध्ये MTSS स्पर्धा परीक्षेला चांगला अभ्यास केला आणि मला दुसरीपेक्षाही खूप चांगल्या प्रकारे मार्क्स आले. आणि चौथीमध्ये माझा खूप उत्साह वाढला. तेव्हा मी खूप चांगल्या प्रकारे मेहनती लागलो आणि मी महाराष्ट्र राज्यात 21वा क्रमांक व सिल्लोड तालुक्यात 3रा क्रमांक घेतला. तेव्हा माझा खूप उत्साह वाटला आणि माझ्या मनात फक्त एवढंच होतं, स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे आणि ध्येय गाठणे. आणि मग मी जवाहर नवोदय परीक्षेसाठी कसून तयारी लागलो आणि शेवटी मला माझे यश मिळालेच. आणि जेव्हा आपल्याला यश मिळते ना तेव्हा आपल्या आई वडिलांचे, शिक्षकांचे आणि कुटुंबाचे खूप कौतुक होते. ते बघून मी खूप समाधानी होतो. मी असे एक उदाहरण तुम्हाला देतो. बिरदेव डोने याचे कठीण परिस्थिती आणि अडचणी या फक्त कारणे असतात. त्यांना लाथ मारून जो जिद्द टिकाटी बाळगतो तो सिकंदर असतो. असाच एक विद्यार्थी बिरदेव डोने हा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी IPS ऑफिसर होतोय तर मी पण होऊ शकतो. माझ्याकडे सगळं आहे. त्यामुळे मी येथून स्पर्धा परीक्षा देणार आणि त्यामध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करणार. धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रम हा अगदी गोड वाटला. लहान मुलांचा एवढा मोठा कार्यक्रम होईल. मुलं लहान पण कार्यक्रम महान होता. खरंच मुलांची तयारी आणि त्यांचे बोलके बोल एवढ्या अडचणीमधली शाळा असून सुद्धा अतिशय गोड अशी शाळा मी माझ्या जवळपास 32 वर्षामध्ये पाहिले. स्वतः केंद्र प्रमुख होतो, बऱ्याच शाळा तपासल्या. या शाळेमध्ये आज ही शाळा अगदी कौतुकास्पद आली. त्याच्यातल्या त्यात नवोदय विद्यालयाला जो विद्यार्थी बोलला त्याला खरोखर कॉन्फिडन्स आहे. त्यांनी जे सांगितलं, ढोणे नावाचा विद्यार्थी हा अक्षरशः मेंढ्या चालत होता. मेंढपाळचा मुलगा होता आणि त्याने मेंढपाळ चालत असताना अभ्यास करून तो जर IPS अधिकारी, कलेक्टर सारख्या पदावर जाऊ शकतो तर आपली सगळी मुलं जातील. तो एकच गेला मॅडम, पण आपल्या माऊली नगरचे सर्व विद्यार्थी जातील. याचं श्रेय मिळतं मॅडम, त्यांचं चांगलं प्रशासन आहे. मॅडम चांगले शिकवतात. त्यांना पुन्हा नवीन गुरुजी आलेले आपले मुख्यमंत्री योजनेतून त्यांचंही त्यांना पाठबळ असतं. आणि तुमच्याकडचे जे विद्यार्थी आमच्याकडे येतात ते सुद्धा खूप चमकतात. कारण की इथला नवोदयचा विद्यार्थी हा पहिलीपासून जिल्हा परिषदचा आहे आणि जो ढोणे कलेक्टर होतोय
तो सुद्धा पहिलीपासून 7वी पर्यंत जिल्हा परिषद शाळेचा आहे. जिल्हा परिषद शाळा हे जरी आपल्याला वाटतं पण तितकी सोपं नाही. त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पातळीचे मार्क घेऊन आलेले गुरुजी लोक आहेत. मुलांना जाणाऱ्या मुलांना शुभ आशीर्वाद देतो आणि जे 4थीचे 5वीला येणारे त्यांनी सुद्धा नवोदयाची तयारी करा. जसा तो ठाम बोलला त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा नवोदयाला पास व्हायच्या शुभेच्छा देतो. निरोप समारंभाला जे पात्र आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा. खूप शिका, मोठे व्हा. जो जसा नवोदयाला गेला तशी प्रगती सगळे करा. सगळ्यांना अशी शुभाशीर्वाद देतो आणि संयोजकांची बोलणे संधी. विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभानिमित्तानं उपस्थित व्यासपीठ आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आणि विद्यार्थी बांधवांनो, खरं म्हणलं तर हा एक आनंदाचा क्षण असतो. तिसरीतली मुलं 4थीत येतात, 4थीतली मुलं 5वीत जातात. या अगोदर कधी निरोप समारंभ व्हायचा नाही. कारण पण त्याच्यात शिक्षक शिक्षिका सगळे मंडळी जर उत्कृष्ट आणि इंटरेस्टेड असले तर मुलांना बी विद्यार्थ्यांना चांगला ओळख येतो. आणि खरोखरच मी माऊलीनगरचे जे शिक्षक आहे शिक्षिका आहे त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी खूपच शाळा एक अशी आदर्श बनवण्यासारखी दिसते. उन्हाळ्यात पाण्याची काळजी घेतात त्यामुळे विद्यार्थ्याचे मन चांगलं रमतं. या ठिकाणी येऊन अभ्यास बी करू शकते उन्हाचे. आणि या माऊलीनगरचे सर्व नागरिक सुद्धा सज्ञान आहेत आणि माऊल्या सुद्धा सज्ञान आहेत. असा एकोबा मला मी आता 4-5 वर्षापासून माझे मिसेस सरपंच आहे पण असा काही योग आला नाही किंवा महिला मंडळ एकोब्याने येतं विचार विनिमय भांडण तंटा या ठिकाणी होत नाही. खरं म्हणलं तर विद्यार्थ्याची जिद्द अशी असली पाहिजे. आपल्या देशाचे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी तुम्ही चप्पल काढून आत आलेले आहेत त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर बसत होते. पण आता तुमचं भाग्य एवढं आहे की तुम्ही शिक्षकाच्या समोर मांडीला मांडी देऊन बसतात. मग ते बाबासाहेबांना एवढ्या लांबून अभ्यास कॅच केला मग तुम्हाला एवढं जवळून कॅच करणं काहीच माग नाही. म्हणून आज मी या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं उज्ज्वल आयुष्य आणि भविष्य चांगल्या प्रकारे त्यांनी अभ्यास करावा आणि जे काय आता 5वीला जातील त्यांनी ते जात्याच्या 5वीच्या वर्गात ऍडमिशन घ्यावा ही पालकांना व त्यांच्या आईंना विनंती करतो आणि विद्यार्थ्यांना बी विनंती करतो की त्यांनी 5वीच्या वर्गात जात्या गावातच ऍडमिशन घ्यावा ही विनंती करतो. माझे 2 शब्द संपतो. प्राथमिक शाळा माऊलीनगर वर्ग 1 ते 4 आणि शिक्षक बांधव यांच्या वतीनं आयोजित इता 5वीतून पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी 6वीत जाणाऱ्या विद्यार्थी हा निरोप समारंभ आणि ह्या निरोप समारंभाच्या प्रसंगी उपस्थित आपल्या गावच्या प्रथम आणि कर्तव्यदक्ष नागरिक सरपंच शिंदूकाकू बनकर, सरपंच प्रतिनिधी राजेंद्रजी बनकर, ग्रामसेवक आदरणीय गाडेकरजी मॅडम, त्यानंतर येथील ज्येष्ठ नागरिक सोनाजी मामा जाधव, राजूभाऊ पवार, विठ्ठल काका पवार, भागायत तात्या पवार, आपल्या शालेय समितीचे अध्यक्ष भगवानजी पवार आणि उपस्थित सर्व या माऊलीनगर परिसरातील सर्व पालक आणि शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग. खऱ्या अर्थानं हे जे 5वीचे विद्यार्थी ते आपल्या माऊलीनगरची शाळा सोडून पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शाळेमध्ये जात आहे. तर खऱ्या अर्थानं तुमचं जे नातं होतं मॅडम, तुम्ही असतील, पवार सर असतील, अलीकडे सुरू झाले शिंदे सर असतील, मी नेहमी बघायचो शिक्षक. आत्ताच कातार सरांनी खंत व्यक्त केली की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सुद्धा लोकांचा जो ओढा आहे तो जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपेक्षा खाजगी शाळेकडे जास्त वाढत चाललाय. सरजी याचं कारण असं आहे, जर प्रत्येक शाळेमध्ये सूर्यवंशी मॅडम सारख्या
कर्तव्यदक्ष शिक्षिका असतील, पवार सर सारखे जर शिक्षिका असतील, पवार सरांची तळमळ आम्ही बघतो. ते आपल्या स्वतःच्या खाजगी वाहनाने स्वखर्चाने या शाळेचा परिसर चांगला राहावा यासाठी ते स्वखर्चाने पाणी आणून इथं येऊन उन्हाळ्यात टाकत असतात. आणि मॅडम हे असेल, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही सुप्त गुण असतात, पण या सुप्त गुणाचा खऱ्या अर्थानं प्रदर्शन कधी होते की कोणीतरी त्यास एखाद्या ठिकाणी त्याला संधी दिली, त्याला वाव मिळवण्यासाठी काहीतरी कार्यक्रम आयोजित केले, त्यानंतर हे विद्यार्थी आपल्याला दिसून येतात. आता सरजी कंटिन्यू आम्ही बघतो या शाळेतील जेवढी विद्यार्थी संख्या असेल तेवढ्यापैकी 100% सर्व वक्ते. जर या वर्गातील संख्या जर 20 असेल तर मला असं वाटतं कदाचित 18-17 जण वक्ते तुमच्या वर्गामध्ये. म्हणजे एवढ्या 100% प्रिपरेशन त्या मॅडमने सर्व बाजूने या विद्यार्थ्याकडून करून घेतलेली आहे. आणि त्याच कारण म्हणून आता यातील मला वाटत नाही माऊली नगर मधील जास्त विद्यार्थी संख्या बाहेर आहे म्हणून. किती जण त्या प्रायव्हेट शाळेत झाली होय तुम्ही? ज्या वेळेस पालकांना खात्री पटते की ही शाळा आपल्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी अतिशय उत्तम आहे. राजू शेट्टी मगाशी 2 वर्ष मुलं संभाजीनगरात आपण बघितले, पुन्हा इथं आणले. त्याचं कारण असं की या शाळेतले खरोखरच जे शिक्षक वर्ग आहे ते कर्तव्य दक्ष आहे आणि पालक सुद्धा हे जाणून घेतात. म्हणून आपोआपच पालक सुद्धा या शाळेसाठी प्रतिसाद देत आहे. जो काही मुलगा पहिलीत जाईल त्यांच्यासाठी सुद्धा प्रतिसाद देत आहे आणि आपोआपच शाळेचा दर्जा वाढतोय, क्वालिटी वाढते. सरच आता नवोदय सारख्या विद्यालयात आपला केतन सिलेक्शन झालं. मॅडम एवढी सोपी गोष्ट नाही नवोदय सारख्या, कारण की हजारो विद्यार्थी असताना हजारांमधून एखादं सिलेक्शन होऊ लागलं. आणि खरंच मनापासून तुम्हाला शुभेच्छा की नवोदय सारख्या परीक्षामध्ये तुम्ही पात्र झालात, त्याबद्दल खरोखरच तुमचे मनस्वी आभार. आणि निश्चितच गावातली शाळा सुद्धा शेळके सरांच्या, आपल्या कासार सरांच्या याच्यावरून मला असं वाटतं की जशी तुम्ही प्रगती केली पुढील काळात गावातली शाळा सुद्धा प्रगती करेल. आणि हे जे विद्यार्थी तुम्ही घडवले खरंच रत्न घडवलेले आहे. जो त्यांच्या बोलण्यात कॉन्फिडन्स आहे हा वाखाणण्याजोगा आहे. केतन एकदम निश्चितच तुमची सुद्धा काही वर्षात 10 ते 15 वर्षात नेटवर्क कव्हरेज होणार, न्यूज चॅनल तुमच्याकडे येणार असा विश्वास मला तुमच्या शाळेच्या गुणवत्तेवरून येतो. त्यावेळेस कदाचित तुम्ही सेवानिवृत्ती होईल असाल पण तुमच्याकडे न्यूज कव्हरेज येणार 100%, याची मला खात्री आहे. मी परवा राजू शेट्टीला सुद्धा बोललो, आता सुखदेव बापूच्या मुली असतील, माधवरावची मुलगी असेल, ते बोलण्याला त्यांचा कॉन्फिडन्स आहे. आणि एक रटाव बोलणे नाही तर खरोखरच एक शैलीतून बोलणे ह्या विद्यार्थ्यांमध्ये मला दिसून आलं. खरंच तुमचं हे जे नातं होतं हे खरोखरच गुरु शिष्याचं नातं एकदम सर्वात महान असतं आणि ते नातं तुम्ही आजपर्यंत जपलं. विद्यार्थी घडवणं तुमचं काम आहे आणि ते विद्यार्थी घडवत असताना ते विद्यार्थ्याने घडणे हे विद्यार्थ्याचं काम असतं. ही जी तुमची चेन आहे ती साखळी आहे ही एकदम उत्तम आहे आणि अशा तुम्हाला शुभेच्छा. यानंतरही काही जर गरज पडली तर ग्रामपंचायतला सांगा. बनकर साहेबांच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या सर्व बॉडीच्या माध्यमातून तुमच्या हाकेला सतत ग्रामपंचायत देत आलेली आहे. आणि निश्चितच असे कार्यक्रम कंटिन्यू आयोजित करा, कारण की असे कार्यक्रम आयोजित केल्याने विद्यार्थ्यांचा सुद्धा नेतृत्वाचा विकास होतो आणि पालकांना सुद्धा काहीतरी वाटतं की काहीतरी चालू आहे शाळेत. निश्चितच मला अशी गॅरंटी आहे की माऊली नगरची आता पुढची गॅरंटी तुमची कासार सर. हे जे विद्यार्थी 5वी ते 6वी देणार आहे ते 100% विद्यार्थी तुमच्याकडे येणार. पण जी त्यांची जी दृढ काय म्हणतो आपण त्यांचा कॉन्फिडन्स होता शाळेप्रती तो तुम्ही टिकवावा, ही पुढची जिम्मेदारी तुमची. आणि आजचा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पवार सर असतील, सूर्यवंशी मॅडम असतील, शिंदे सर असतील, माऊली नगर मधील सर्व वृंद असतील यांनी उपस्थित राहून तुमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आम्हालाही बोलवलं. त्याबद्दल तुमचेही सर्वांचे माऊली नगर वस्ती यांचे लाख लाख असे आभार आणि पुढील कार्यक्रमासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. Thank you.